नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात बातमी आहे. 5व्या टप्प्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय. पंतप्रधान मोदी यांचा आज दुपारी 4:30 वाजता मुंबईमध्ये मेगा रोड शो असणार आहे. अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज पर्यंत या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय. तर मोदींची सकाळी 11 वाजता नाशिकच्या पिंपळगावमध्ये जाहीर सभा देखील होणार आहे. नाशिकच्या सभेनंतर पंतप्रधान मोदी हे कल्याणमध्ये देखील जाहीर सभा घेणार आहेत. तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत. नाशिकमध्ये मोदींच्या सभेची जोरदार तयारी झालेली आहे. ठीक 11 वाजता मोदींची नाशिकमध्ये सभा, तर दुपारी 3 वाजता कल्याणमध्ये मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आणि संध्याकाळी 4:30 वाजता घाटकोपरमध्ये मोदींच्या भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंदन, ठीक 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा, कशा प्रकारे सभेची तयारी पार पडली आहे? महायुतीचे उमेदवार नाशिकचे हेमंत गोडसे आणि त्याचप्रमाणे दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये जाहीर सभा करतायत. आपण पिंपळगाव बसवंतमध्ये सध्या आहोत आणि या ठिकाणी दृश्यांमध्ये आपण जो बघता आहात तो हाच व्यासपीठ आहे, ज्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. खरं तर नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान थेट मैदानात उतरल्याचं चित्र बघायला मिळते. नाशिक खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा समजला जातो आणि गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात पेटल्याचं चित्र बघायला मिळतं. एकीकडे कांद्याच्या संदर्भातल्या निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यामुळे मधल्या काळामध्ये नाराजीचं वातावरण भाजपच्या विरोधात असलं तरी कांदा निर्यात बंदी जी आहे ती मागे घेण्यात आल्यानंतर थोडासा दिलासा जो आहे तो नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आणि त्याच्यामुळे आजच्या या संपूर्ण प्रचार सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात किंवा कांद्यासंदर्भात काय भाष्य करतात याकडे देखील संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असणार आहे आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांच्या आजच्या या संपूर्ण प्रचाराचा नेमका इम्पॅक्ट कसा राहील हे थोड्या वेळातच स्पष्ट होणार आहे. नक्कीच.